श्रीराम जय जय राम। आनंद कशामुळे मिळतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली। आपली ही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे। पण ते आपल्या हातून होत नाही। कर्म करीतच राहावे असे वाटते। प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग? याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे। आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही। नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधींतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय। मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो। याकरिता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावे। याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे। कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये। जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे। महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये। भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे। प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे। कर्तेपणाचा अभिमान सोडल्याने स्वास्थ्य लाभते। मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो। तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो। होते जाते हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते, हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल। म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे। ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे। भगवंतासाठी एकच दान खरे आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय। सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे, आणि या दोन्हीचा मेळ असावा। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 69 निरूपण। सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते। विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा। हे मना, त्या श्रीरामाचे स्मरण कर, कारण श्रीराम सुखानंद रूप आहेत, म्हणजे त्याच्याजवळ शाश्वत असे सुख आणि आनंद आहे। आपल्याला भौतिक गोष्टींची प्राप्ती झाली की सुख वाटते, आनंद होतो, पण ते सुख क्षणिक असते, कारण कोणतीही भौतिक गोष्ट नाश पावणारी असते। पण श्रीराम स्वतः शाश्वत सुखानंद रूप असल्याने त्याच्या नामस्मरणाने मिळणारा आनंद ही शाश्वत आहे। जसजसे आपण नामस्मरण करत जातो, भक्तीने अंतःकरणपूर्वक नाम घेतो, तसतसे आपण आपले राहत नाही, आपण रामनामात गुंतून जातो।
आणि त्यावेळेस त्या सुखाची प्राप्ती होते ती अवर्णनीय असते. प्रत्यक्ष शंकर भगवान ही श्रीरामाचे स्मरण करत असतात. सुखानंद देणारे श्रीराम भयाचेही निवारण करतात. माणसाला भय देहबुद्धीने असते. श्रीरामांच्या नामात तल्लीनता येते तेव्हा देहबुद्धी सुद्धा नाहीशी होते. देहबुद्धी नाहीशी झाली की भयाचे कारण राहत नाही. समर्थ या श्लोकात व्यापक अर्थाने रामाची उपासना करायला सांगतात. समर्थ सांगतात की कोणाचा हेवा करू नका. त्यासाठी समर्थ सर्वांमध्ये राम बघायला सांगतात. सर्वत्र रामच भरला असे तेव्हा वाटेल जेव्हा आपले आचरण विवेकाने युक्त असेल, शुद्ध असेल, कोणाबद्दल मत्सर नसेल, कोणाबद्दल क्रोध नसेल. जे घडते ते ईश्वराच्या इच्छेने अशी मनाची धारणा असेल तरच सर्वत्र श्रीराम आपण पाहू शकू. यासाठी समर्थ आपल्याला एक मंत्र देतात. प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्र निरूपण भाग 2. मोहपाशाच्या बंधनात अडकलेल्या जीवांनी जर मनापासून त्याचे स्मरण केले तर त्या मोहयेचा नाश होतो. अशा या भीमरूपी मारुतीचे वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. भीमरूपी यामध्ये भीम हे हनुमंतांचे नाव आहे. सुंदरकांडमध्ये सीताशुद्धी घेऊन या भीमाला असे म्हटले आहे. या भीमरूपी स्तोत्राच्या शेवटी देखील आनंदे भीमदर्शने असे म्हटले आहे. यजुर्वेदात तसेच सूर्यपुराणात रुद्रदेवाला भीम असे म्हटले आहे. हनुमंत हा रुद्राचा अवतार आहे. यापूर्वी आपण शिवपुराणातील कथा बघितली. त्यावरून त्याला रुद्रावतार म्हटले जाते. म्हणून या ठिकाणी महारुद्रा असा उल्लेख आहे. वज्र हनुमान मारुतीला जेव्हा इंद्राने वज्र फेकून मारले तेव्हा मारुती मूर्छित होऊन पडला. तेव्हा वायुदेवाचा कोप शांत करण्यासाठी सर्व देवांनी हनुमंताला अनेक वर दिले. त्यावेळी इंद्राने हनुमानाला वरदान दिले की माझे वज्र तुला कोणतीही दुखापत करू शकणार नाही. एवढेच नाही तर कोणत्याही शास्त्राचा व अस्त्राचा तुझ्या शरीरावर परिणाम होणार नाही. म्हणून हा वज्र हनुमान मारुतीचा औरसपुत्र म्हणून मारुती. मारुतस्योरसः पुत्रः असा जांबुवंत ज्याचा परिचय करून देतात. मारुतीच्या वेगाने जाणारा असा हा मारुती. 100 योजने दूर समुद्रावरून उड्डाण करून ज्याने भगवती सीतेचा शोध लावला असा मारुती. सुषेणाच्या सांगण्यावरून वायुवेगात जाऊन ठराविक वेळेत द्रोणागिरी उचलून आणून अनेकांचे प्राण वाचवून आपले मारुती नाव सार्थ केले असा हा अंजनीचा सूत म्हणजेच पुत्र. रामदूत हनुमंत हा रामाचा अनुपम दूत आहे. निर्भीड वक्तृत्व, शुद्ध स्मरणशक्ती, वाक्चातुर्य, युद्ध कौशल्य, शास्त्रामध्ये पारंगत आणि अनुभव संपन्नता हे गुण ज्याच्या अंगी आहेत ती व्यक्ती राजदूत होण्यास योग्य आहे. असे श्रीरामांनी लक्ष्मणाला राजनीतीचा उपदेश करताना सांगितले आहे. श्रीराम नीतिमान राजा होता आणि त्याच्याकडे हनुमंतासारखा सर्व गुण संपन्न असा हनुमंतासारखा दूत होता. लंका दहनाचा प्रसंग यापूर्वी आपण पाहिला. तेव्हा हनुमंताने रावणाच्या दरबारात श्रीरामाविषयी तसेच वानरसेनेने विषयी सर्वांच्या मनात कसे भय निर्माण केले हे आपण पाहिले. रावणाच्या दरबारात त्याची चूक त्यांनी त्याला निर्भीडपणे दाखवून दिली. त्यामुळे रावणाच्या सैन्यात दुफळी निर्माण झाली. अत्यंत चाणाक्षपणे त्याने लंका दहनाच्या वेळी लंकानगरीचे सूक्ष्म निरीक्षण करून ठेवले. त्याच्या या सर्व कृतीचा युद्धाच्या वेळी उत्तम उपयोग झाला. असा हा अनुपम दूत भक्तासाठी पण धावून येतो. प्रभूंची भेट हवी असेल तर हनुमंताची कृपा असेल
तर हनुमंत या ठिकाणी भक्त आणि भगवंत यांना जोडणारा दुवा ठरतो. प्रभंजना, वायुदेवाचे नाव प्रभंजन असे आहे. या ठिकाणी हनुमंताला प्रभंजन असे संबोधले आहे. लिंगदेहाचे भंजन करणारा जो प्रभंजन, चैतन्याचा अंश जो जीव, तो परब्रह्मात विलीन होतो. त्यावेळी लिंगदेह भंग पावत नाही. अनेक वासना शिल्लक राहिलेल्या असतात. त्यामुळे जीवाची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. जसा एक दृष्टांत दिला जातो की एक घडा समुद्राच्या तळाशी अगदी 4 युगे बुडवून ठेवला तरी घड्यातील पाणी आणि समुद्रातील पाणी एक होत नाही. जोपर्यंत घडा फुटत नाही तोपर्यंतही एकरूपता नाही. लिंगदेह हा अज्ञानाचे मूळ आहे. हा देह जोवर नष्ट होत नाही तोवर जन्ममृत्यूचा फेरा संपणार नाही. या लिंगदेहाचे भंजन करणारा तो प्रभंजन. लिंगदेहाविषयी थोडे. आत्माबरोबर देहाचे 4 भाग होतात. स्थूल देह जो दृश्य स्वरूपात दिसतो, मनोदेह अर्थात मन, कारण देह म्हणजे बुद्धी आणि महाकारण म्हणजे अर्थात अहम, या सर्वांचा मिळून स्थूल देह बनतो. मृत्यूनंतर स्थूल देव पंचतत्वात विलीन होतो आणि आत्म्याबरोबर मन, बुद्धी आणि अहम मिळून बनलेला लिंगदेह जो पाप पुण्याचे गाठोडे घेऊन पुढचा प्रवास करतो. सूक्ष्म जगतात हा देह हलका असणे गरजेचे आहे. पुढच्या प्रवासात आपली सात्विकता आणि साधना याचाच आपल्याला उपयोग होतो. पण नेमकं जीवन जगताना विकारांना महत्त्व देऊन नको ते मानपान, आसक्ती पूर्ण जीवन आपणा जगात राहतो. त्याचबरोबर साधनेविषयी शंका घेत आणि चिकित्सा करत आपण आपले आयुष्य व्यतीत करतो. या सर्व संस्कारांचा परिणाम हा होतो की आपला हा लिंगदेह जड होतो. त्यामुळेच त्याला पुढची गती प्राप्त होत नाही आणि जीव पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. लिंगदेहामध्ये विषय वासना, अहंभाव यांचे संस्कार जितके कमी होतील तेवढाच जीवाचा पुढील प्रवास सुखकर होतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.